नमस्कार आणि स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. आपल्या सर्वांना माहीत आहे की बऱ्याच वेळा काय होतं, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी म्हणजेच डिग्री झाल्यानंतर किंवा PG झाल्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फॉरेन एज्युकेशनसाठी फार इच्छा असते, परंतु सगळी सोंग करता येतात, पैशाची करता येत नाही असं म्हणतात. आणि त्याच अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये आपल्याला माहिती आहे की उच्च शिक्षणासाठी पदव्युत्तर शिक्षणासाठी शासन वेगवेगळ्या शिष्यवृत्ती लागू करतं. अशाच प्रकारची एक शिष्यवृत्ती योजना आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत, ज्यामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून या ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि ज्यामध्ये प्रामुख्यानं ज्या विद्यार्थ्यांची स्वप्न आहे की आपण बाहेर देशामध्ये जाऊन आपण UG केलं पाहिजेत, PG केलं पाहिजेत किंवा PhD केलं पाहिजेत, तर अशा विद्यार्थ्यांसाठीची ही योजना, परदेशात शिक्षणासाठीची योजना महाराष्ट्र सरकार घेऊन आलेलं आहे. तर या योजनेच्या अटी कोणकोणत्या आहेत, पात्रता काय असेल, त्यानंतर आपल्याला स्कॉलरशिप किती प्रमाणात मिळू शकते आणि एकंदरीत या शिक्षणासाठीच्या कागदपत्र आणि इतर पूर्तता आपण कशा पद्धतीने केला पाहिजेत याविषयीचा इत्थंभूत आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्प्रसंगी मी प्राध्यापक रवी शेळके आपल्या सर्वांचं शिक्षाश्री एज्युकेअर इन्स्टिट्यूट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची माहिती आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेत असताना ही जी महत्त्वाकांक्षी योजना शासनानं सुरू केली आहे, तर यामध्ये प्रामुख्यानं आपण या 4 महत्त्वाच्या गोष्टींवरती प्रकाश टाकणार आहोत, ज्यामध्ये कोण विद्यार्थी या ठिकाणी पात्र होणार आहेत, शिष्यवृत्ती किती प्रमाणात आपल्याला मिळणार आहे, त्यानंतर अर्ज कसा आणि कोणाकडे आपण सादर करू शकतो, त्यानंतर कोणकोणते शिक्षणक्रम या योजनेसाठी पात्र आहेत, या गोष्टींविषयीची आपण इत्थंभूत माहिती या योजनेतून आपण घेणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की ही जी योजना आहे ही शासनानं कशासाठी सुरू केली आहे, कोणकोणत्या डिग्रीज या ठिकाणी असतील आणि शिष्यवृत्ती किती प्रमाणात मिळेल त्याविषयी आपण माहिती घेतो. तर सर्वप्रथम जर आपण पाहिलं या ठिकाणी की परदेशी शिष्यवृत्ती ही जी योजना महाराष्ट्र सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग, जसं मी तुम्हाला सांगितलं, हे पुण्यामध्ये आपल्याला स्थायिक या ठिकाणी पाहायला मिळतं आहे आणि त्या माध्यमातून 26-27 या फायनान्शियल इयरसाठी ही योजना शासनाने सुरू केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रामुख्यानं जर बघायचं झालं तर यामध्ये VJNT, OBC आणि SBC या 3 महत्त्वाच्या प्रवर्गासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभाग काम करत असतं. आणि त्याच अनुषंगानं या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना फॉरेन एज्युकेशनसाठी म्हणून शासनानं ही परदेशी शिष्यवृत्ती योजना 2026-27 ही योजना चालू केली आहे. प्रामुख्यानं या योजनेचा उद्देश काय, तर गुणवंत विद्यार्थी जे असतील, ज्यांनी UG मेरिटमध्ये कंप्लीट केले असेल, PG मेरिटमध्ये कंप्लीट केले असेल आणि अशा विद्यार्थ्यांना UGसाठी असेल, PGसाठी असेल किंवा PhDसाठी असेल, अशा विद्यार्थ्यांना फॉरेन एज्युकेशनसाठी जायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून ही योजना शासनानं सुरू केली आहे. आता पुढचा महत्त्वाचा भाग म्हणजेच की योजनेचा उद्देश, जसं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणजे फॉरेन एज्युकेशनमध्ये विद्यार्थ्यांना जाऊन UG, PG आणि PhD करायची असेल तर त्यासाठीची ही योजना शासनानं सुरू केली आहे. आता प्रामुख्यानं पदव्युत्तर पदवी, PhD आणि पदवीसुद्धा या योजनेमध्ये पात्र आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की शासनानं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आहे की सामाजिकदृष्ट्या मागास घटकांचा विकास हा शैक्षणिकदृष्ट्या व्हावा, म्हणून शासनाने ही योजना सुरू केलेली आहे. प्रामुख्यानं जर बघायचं झालं तर या योजनेची व्याप्ती म्हणजेच किती विद्यार्थ्यांना या योजनेतून स्कॉलरशिप मिळणार आहे, तर प्रामुख्यानं या वर्षीसाठी म्हणजे 26-27 या फायनान्शियल इयरसाठी शासनानं एकूण 75 जागा किंवा 75 विद्यार्थ्यांची निवड करण्याचं मानस या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने ठेवलेलं आहे. आणि त्यामध्ये प्रामुख्यानं पदव्युत्तर पदवी, पदविका किंवा PhD यासाठी जास्त प्रेफरन्स दिला जाणार आहे. परंतु ज्याला आपण ग्रॅज्युएशन म्हणतो किंवा पदवी म्हणतो, तर ग्रॅज्युएशनसाठी सुद्धा त्या ठिकाणी जागा ओपन असणार आहेत. परंतु स्पेसिफिकली जसं आपण पाहतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बाहेर देशांमध्ये जाऊन, विदेशात जाऊन आजही असंख्य विद्यार्थी शिक्षण घेतात. तशाच पद्धतीनं बऱ्याचशा विद्यार्थ्यांची स्वप्न असतात की आपण बाहेर देशामध्ये जाऊन शिक्षण घेतलं पाहिजेत, म्हणून पदव्युत्तर पदवी म्हणजे ज्याला आपण पोस्ट ग्रॅज्युएशन आणि PhD म्हणतो, अशा शिक्षणासाठी त्या ठिकाणी प्राधान्य असणार आहे. तर महत्त्वाची अट काय असेल विद्यार्थी मित्रांनो, की तुम्ही ज्या विद्यापीठामध्ये प्रवेश घेणार आहेत त्या विद्यापीठ QS वर्ल्ड रँकिंग टॉप 200 म्हणजे 200च्या आतमध्ये त्यांची रँक असावी. त्याच रँकमधील विद्यापीठांमध्ये आपल्याला प्रवेश घेणं बंधनकारक असेल. म्हणजेच काय, त्या विद्यापीठाच्या एंट्रन्स एक्झामिनेशन जर तुम्ही दिल्या असतील किंवा त्या युनिव्हर्सिटीकडून तुम्हाला कंडिशनल ऑफर लेटर ऐवजी अनकंडिशनल ऑफर लेटर आला असेल, त्यामध्ये तुम्हाला विद्यापीठाची रँकिंग, ज्याला आपण QS वर्ल्ड रँकिंग म्हणजे काय, तर भारतभरामध्ये नव्हे तर जगभरामध्ये जेवढे 1500 विद्यापीठ आहेत, ज्यामध्ये 1500 अभ्यासक्रम चालवले जातात, त्यामधून जे हायली इन्फ्लुएन्सिंग विद्यापीठ आहेत, ज्यामध्ये उच्च दर्जाचं शिक्षण,
उच्च दर्जाची पदवी आणि सर्वच गोष्टी उच्च दर्जाच्या त्या ठिकाणी मेंटेन केल्या जातात. म्हणून जगभरातील टॉप 200 विद्यापीठ जे 200 विद्यापीठांपैकी कुठल्याही विद्यापीठामध्ये जर तुमचं ॲडमिशन होत असेल तर अशाच विद्यापीठामध्ये प्रवेशासाठी आपल्याला त्या ठिकाणी ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. आलं लक्षात. त्यानंतर आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न पडला असेल की सर मग माझं BSc ॲग्रिकल्चर झालं आहे किंवा माझं BTech झालेलं आहे किंवा इंजिनिअरिंग झालं आहे किंवा मेडिकल झालं आहे, तर माझ्यासाठी या ठिकाणी या स्कॉलरशिपमध्ये काही जागा आहेत का? तर त्या जागेचा उहापोह आपण या स्लाईडच्या माध्यमातून करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा की एकूण 75 जागा या ठिकाणी शासनानं यावर्षी ओपन केलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं इंजिनिअरिंगसाठी एकूण 25 जागा आपल्याला पाहायला मिळतात, ज्यासाठी PG आणि UGसाठी 20 जागा आहेत आणि PhDसाठी 5 जागा आहेत. त्यानंतर आर्किटेक्चर, ज्याला आपण वास्तुकलाशास्त्र म्हणतो, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी या ठिकाणी पुन्हा एकदा आर्किटेक्चरचे विद्यार्थी पार्टिसिपेट होऊ शकतात. त्यांच्यासाठी एकूण 6 जागा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 जागा PhDसाठी आहेत, 4 जागा UG PGसाठी आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर व्यवस्थापन, ज्याला आपण मॅनेजमेंट कोर्सेस म्हणतो, तुम्ही MBAसाठी जाऊ शकतात, PhD मॅनेजमेंट करू शकतात. त्यासाठी 2 जागा UG PGसाठी आहेत आणि 1 जागा PhDसाठी, अशा एकूण 3 जागा पाहायला मिळतात. सायन्समध्ये वेगवेगळ्या ब्रांचेस तुम्हाला पाहायला मिळतात. ॲग्रिकल्चर सायन्स असेल, फॉरेन्सिक असेल, मेडिकल असेल, n नंबर ऑफ सायन्सेस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यासाठी जागासुद्धा सर्वात जास्त आहेत, म्हणजे 15 जागा त्या ठिकाणी पाहायला मिळतात. UGच्या 10 जागा आहेत, PG PhDसाठीच्या 5 जागा आहेत, एकूण 15 जागा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतर कॉमर्ससाठी 4 जागा UG PGच्या आहेत, 5 PhDसाठी आहेत आणि 9 जागा एकूण टोटल आपल्याला पाहायला मिळतात. आर्ट्ससाठी 4 जागा UG PG, 5 जागा तुम्हाला PhD आणि टोटल 9 जागा आहेत. सेम विधी किंवा लॉ, ज्याला आपण म्हणतो, बरेचसे विद्यार्थी लॉ ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा PhD करण्यासाठी बाहेर देशात जातात, त्यांच्यासाठी 4 जागा आणि 1 जागा PhDसाठी, अशा एकूण 5 जागा आपल्याला पाहायला मिळतात. आणि शेवटचं फार्मसी, ज्या विद्यार्थ्यांनी B.Pharm, D.Pharm किंवा M.Pharmसाठी किंवा PhDसाठी, अशा विद्यार्थ्यांना फॉरेन एज्युकेशनसाठी जर जायचं असेल आणि ज्या विद्यार्थ्यांनी टॉप 200 QS रँकिंगमधील विद्यापीठांमधून रँक मिळवले असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी UG PGसाठी 2 जागा, PhDसाठी 1 आणि टोटल अशा 3 जागा आपल्याला पाहायला मिळतील. UG PGसाठी एकूण 50 जागा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि PhDसाठी 25, अशा एकूण 75 जागा शासनाने या ठिकाणी आपल्याला यावर्षी पाहायला ठेवलेल्या आहेत, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी ॲडमिशन घेण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर तुम्ही या ठिकाणी या स्लाईड शोमधून बघू शकतात एकूण जागा आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीनं आहे. आता पुढचा प्रश्न असतो विद्यार्थ्यांचा की सर मग कोण विद्यार्थी पात्र होऊ शकतात? तर अगदी व्यवस्थित या ठिकाणी हा व्हिडिओ ऐका किंवा बघा. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची योजना महाराष्ट्र सरकारची असल्यामुळे केवळ महाराष्ट्राचे विद्यार्थी, म्हणजेच काय तर तुमच्याकडे महाराष्ट्र शासनाचं डोमसाईल असणं अत्यंत महत्त्वाचं आहे, म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरं म्हणजे काय तर सायन्स आणि इंजिनिअरिंग, ज्याला आपण विज्ञान आणि अभियांत्रिकी आणि इतर शाखांसाठी योजना लागू आहे. त्यानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कमाल वयोमर्यादा, तुमचं हायेस्ट एज हे 35 वर्ष PGसाठी आणि PhDसाठी 40 वर्ष, म्हणजे 35 वर्षापेक्षा कमी तुमचं PGसाठी वय असावं आणि 40 वर्षापेक्षा कमी PhDसाठी असावं. त्यानंतर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असावं. महा-DBT योजनेमध्ये आपण पाहतो की उत्पन्न मर्यादा 8 लाखापर्यंत दिलेली आहे, म्हणजे तुमचं पॅरेंटल इन्कम, टोटल पॅरेंटल इन्कम हे बिलो 8 लाख पाहिजे. देन सेकंड, उत्पन्नाचा पुरावा आवश्यक आहे. आयकर जर तुमचा असेल तर त्या टॅक्स रिसिप्ट वगैरे तुम्हाला भरायला लागेल. फॉर्म 16 सुद्धा तुम्ही देऊ शकतात. आणि इतर प्रकरणामध्ये तुमचं पतीचं उत्पन्न, जर महिला असतील तर ते पतीचं उत्पन्न किंवा वडिलांचं उत्पन्न जोडून सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. पुढील महत्त्वाची अट म्हणजे काय की समजा विधवा महिला असतील किंवा घटस्फोटित किंवा विभक्त महिला असतील तर अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या वडिलांचं दाखला दाखवून आपण त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतो. त्यानंतर एका कुटुंबातील मग किती विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात सर? जर एखाद्या तुमच्या भावाने मागच्या वर्षी किंवा अगोदरच्या एखाद्या तुमच्या बहिणी मागच्या वर्षी जर ॲडमिशन घेतलं असेल तर पुढील पाल्याला घेता येते का? तर नक्कीच घेता येते. शासनाने सांगितलं की एकूण 2 विद्यार्थ्यांना एका कुटुंबामध्ये लाभ घेता येतो. दुसरी गोष्ट, मान्यताप्राप्त विद्यापीठातून कमीत कमी 55% गुण तुम्ही आधी UGला मिळवले पाहिजेत, म्हणजे PG ॲडमिशनसाठी तुमचा स्कोअर जो आहे तो मिनिमम 55% असावा. बरोबर आहे. त्यानंतर परदेशातील विद्यापीठ QS वर्ल्ड रँकिंग, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले 200च्या आतमध्ये असावं. संबंधित संस्थेकडून अनकंडिशनल ऑफर लेटर. अनकंडिशनल ऑफर लेटर म्हणजे काय की त्या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट डिग्री करण्यासाठी, PG करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी थांबायचं आहे. म्हणजेच काय तर अनकंडिशनल ऑफर लेटर आवश्यक आहे, कंडिशनल ऑफर लेटर ग्राह्य धरला जाणार नाही. त्यानंतर योजनेतील अटी व लाभ या शासनाच्या वेळोवेळी जारी होणाऱ्या नियमानुसार किंवा अटीनुसार आपल्याला लागू राहतील. विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाऊन जर बाहेर झालं
तर या ठिकाणी मग आर्थिक लाभ कशा पद्धतीने मिळणार आहे किंवा आपल्याला कोणकोणते लाभ मिळणार आहे हे महत्त्वाचा प्रश्न पडतो. त्यामध्ये प्रामुख्याने जर पाहायचं झालं तर ट्युशन फीज ही पूर्णपणे म्हणजेच 100% ट्युशन फीज हे शासन देणार आहे. त्यानंतर तुमचा निवास भत्ता म्हणजे लिव्हिंग अलाउन्सेस, तुम्ही AC मध्ये राहा, नॉन AC मध्ये राहा, तिथे गेल्यानंतर ज्या ज्या काही फॅसिलिटी तुम्ही घेणार आहेत त्याचा सुद्धा सर्व खर्च शासन हे 100% तुम्हाला त्या ठिकाणी करणार आहे. त्यानंतर विमान प्रवास, आता विमानानं आपल्याला जायला लागेल ST किंवा ट्रेन फॅसिलिटी तर आपल्याला तिथे मिळणार नाही, म्हणून फॉरेनला जाण्यासाठी इकॉनॉमी क्लास, बघा विद्यार्थी मित्रांनो, शासन आपल्याला इकॉनॉमी क्लास त्या ठिकाणी अवेलेबल करून देणार आहे. त्यानंतर हेल्थ इन्शुरन्स तुमचा असेल, तिथे गेल्यानंतर काही प्रॉब्लेम झाला हेल्थ रिलेटेड तर हेल्थ इन्शुरन्स सुद्धा शासन त्या ठिकाणी तुम्हाला देईल. निवास भत्ता अंदाजे किती राहील बरं, आपल्याला जर बघायचं झालं तर अगदी भरमसाठ त्या ठिकाणी योजना आणि अनुदान शासन या ठिकाणी देते. USA व इतर देशांमध्ये US डॉलर ज्याला आपण म्हणतो ते $15,400 तुम्ही आता लावून घ्या, जवळपास आजची डॉलरची किंमत आणि इंटू 15,400 करा, किती भरमसाठ अमाऊंट आपल्याला शासन त्या ठिकाणी देणार आहेत. आणि UK स्टेटमध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेत असाल तर GBP नुसार 9,900 पाऊंड्स हे तुम्हाला प्रतिवर्षाला शासन देणार आहे. तर अशा पद्धतीने 15,400 US कंट्रीजमध्ये तुम्ही जर ॲडमिशन घेतलं, बरेचसे विद्यार्थी मेडिकल सायन्सेससाठी किंवा फॉरेन्सिक सायन्सेससाठी फॉरेनला जातात, तर अशा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आता महत्त्वाच्या अटी अजून कोणकोणत्या आहेत, जसं आपण पाहिलं की निश्चित कालावधीत हा अभ्यासक्रम पूर्ण करणं गरजेचं आहे. पार्ट टाइम किंवा एक्झिक्युटिव्ह कोर्स या ठिकाणी लागू नाही. किंवा विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रगती म्हणजेच काय तर प्रोग्रेस रिपोर्ट हा तुम्हाला दर 6 महिन्याला शासनाला सबमिट करणं अत्यंत महत्त्वाचा असेल. आणि पुढची गोष्ट म्हणजे काय तर तुम्हाला एक हमीपत्र किंवा बॉन्ड करून द्यायचं शासनाला की बाबा मी या डिग्रीसाठी ॲडमिशन घेतल्यानंतर किंवा PG साठी ॲडमिशन घेतल्यानंतर पूर्ण कोर्स कंप्लीट केल्याशिवाय किंवा माझा प्रोग्रेस रिपोर्ट सबमिट केल्याशिवाय मला कुठलीही शिष्यवृत्ती मिळणार नाही. या व्यतिरिक्त मी जर शासनाच्या अजून कुठली स्कॉलरशिप घेतली असेल तर मी या योजनेसाठी कुठल्याही क्षणी नाबाद होऊ शकतो किंवा अपात्र होऊ शकतो आणि शासन जे काय शिक्षा ठरवेल त्यासाठी मी पात्र असेल. अशा प्रकारचा एक फॉर्मॅट असतो, त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला एक बॉन्डवरती हमीपत्र सबमिट करायचं आहे. त्यानंतर पुढील गोष्ट महत्त्वाची म्हणजे काय की निवड प्रक्रिया कशा पद्धतीने होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, निवड प्रक्रिया होत असताना तुमच्या गुणांच्या आधारे, म्हणजे आता जर आपण पाहिलं की प्रामुख्याने मी तुम्हाला सांगितलं की OBC असेल, VJNT असेल किंवा SBC असेल, आता या जात प्रवर्गाच्या रिझर्वेशन पॅरामीटरनुसार त्या ठिकाणी निवड प्रक्रिया होणार आहेत. परंतु प्रामुख्याने त्या ठिकाणी तुमच्या गुणवत्तेवर आधारित म्हणजे गुणावर आधारित मेरिट लिस्टनुसार जर UG PG हा तुमचा स्कोअर सगळा बघितला जाईल, तुमचं कॅटेगरी रिझर्वेशन बघितलं जाईल आणि यानुसार तुमचं स्कोरिंगनुसार त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होईल. त्यानंतर SSC HSC पदवी पदव्युत्तर गुण हे सुद्धा विचारात घेतले जातील की तुमचं 10वीला स्कोअर किती होता, 12वीला स्कोअर किती होता आणि पदव्युत्तरसाठी किती होता. QS रँकिंग, आता हे शेवटचं महत्त्वाचं म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर सांगायचं आहे की समजा 200 पैकी एखादं विद्यापीठ तुम्ही 155 रँकमध्ये तुम्ही ॲडमिशन झालात, परंतु तुमच्यापेक्षा एक खालचा विद्यार्थी आहे की ज्याला 140 रँकचं युनिव्हर्सिटी मिळाली तर त्याचं सिलेक्शन अगोदर होणार, बरोबर आहे का. तर QS रँकिंग जे प्रायर असेल त्या विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी जास्त लवकरात लवकर विचार केला जाईल आणि त्याला प्राधान्याने पुढे दिलं जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल की महिला आरक्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं राज्यभरामध्ये. तर 30% एकूण जागेच्या 30% जागा ह्या मुलींसाठी राखीव आहेत, म्हणजेच महिलांसाठी राखीव आहेत. ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवा, म्हणजे मुलींसाठी फॉरेन एज्युकेशनसाठी ही अत्यंत नामी संधी आपल्याला पाहायला मिळते. आता तुम्ही म्हणणार सर हे सगळं खरं आहे, परंतु यासाठी कागदपत्र कोणती लागतील. तर विद्यार्थी मित्रांनो, कागदपत्र घेत असताना शैक्षणिक गुणपत्रिका ज्याला आपण म्हणतो ते 10वी पासून तर तुमचे UG असेल, PG असेल किंवा PhD पर्यंतचे सगळे शैक्षणिक गुणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी लागतील. त्यानंतर तुमच्या पॅरेंट्सचं उत्पन्न प्रमाणपत्र, ऑफर लेटर, ज्या युनिव्हर्सिटीमध्ये तुमचं ॲडमिशन झालं आहे त्या युनिव्हर्सिटीचं ऑफर लेटर, पासपोर्ट, आरोग्य प्रमाणपत्र, हेल्थ सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे असतं, कारण हेल्थ सर्टिफिकेट शिवाय आपल्याला फॉरेनला ॲडमिशन घेता येणार नाही. त्यानंतर GRE, IELTS, TOEFL वगैरे हे जे युनिव्हर्सिटीज किंवा या एक्झामिनेशनमधून तुम्ही जर पुढे जात असाल तर याचे सर्टिफिकेट तुम्हाला लागतील. त्यानंतर हमीदार म्हणजे श्युरिटी बॉन्ड, हा एक सुद्धा अत्यंत महत्त्वाचा कागद आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे. तर अशा प्रकारचे कागदपत्र आपल्याला त्या ठिकाणी लागतील. नंतर अर्ज प्रक्रिया, आता हे सगळं करायचं सर, यानंतर आम्ही अर्ज कसा करायचा आणि कुठे करायचा आहे, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासमोर आहे आणि नक्कीच असायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं की इतर मागास विकास बहुजन कल्याण विभाग संचालनालय पुणे या ठिकाणी त्यांचं हेडक्वार्टर आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला जर योजनेविषयी डिटेल माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला आपला नंबर दिला त्यावरती कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकतात. त्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो,
हा अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला सादर करता येईल आणि हा अर्ज सुरू करण्यासाठी नेमकंच म्हणजे 22 एप्रिलपासून सुरुवात झालेली आणि 21 मे सायंकाळी 6 वाजेपर्यंत हा अर्ज तुम्हाला सादर करता येईल। तर या अर्जासाठी तुमच्या आत्ताच्या आत्ता तुम्ही तयारी करू शकतात आणि तुम्ही फॉरेन एज्युकेशनसाठी अप्लाय करू शकतात। आता तुम्हाला याविषयी डिटेल माहिती जर घ्यायची असेल तर कुठली वेबसाईट आम्ही बघू शकतो सर? तर प्रामुख्याने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा की जर तुम्हाला या योजनेविषयी डिटेल माहिती पाहिजे असेल तर http://maharashtra.gov याच्यावरती तुम्हाला या वेबसाईटवरती ऑनलाईन तसंच ऑफलाईन फॉर्म भरण्यासाठीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यात। फॉर्मची प्रिंट किंवा फॉर्मसाठी लागणारे सर्व आवश्यक डॉक्युमेंटसुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहेत, तुम्ही त्या ठिकाणाहून पण घेऊ शकतात। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे फॉर्म घेता येईल। शासन काय करणार आहे की यामध्ये जे काही तुमचे फॉर्म्स असेल त्यामध्ये तुम्हाला हे फॉर्म रेडी केल्यानंतर ऑफलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही पुणे विभागामध्ये सादर करू शकतात किंवा तुमच्या जिल्हा स्तरावरती जे समाजकल्याण विभाग आहे त्या समाजकल्याण विभागाची अधिकाऱ्यांची मदत घेऊन सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी फॉरेन एज्युकेशनसाठी अर्ज करू शकतात। आता महत्त्वाचं म्हणजे काय की ही जी सर्व कागदपत्र आहेत ही कागदपत्र सर्व तुम्ही ऑनलाईन अगोदर व्यवस्थित फॉर्म भरून घ्यायचा आहे। त्यानंतर परिपूर्ण व आवश्यक व सुस्पष्ट डॉक्युमेंट जे असलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट हे सेल्फ अटेस्टेड असले पाहिजेत। हे डॉक्युमेंट्स तुम्ही काय करायचे सेल्फ अटेस्टेड करायचे आणि 21 मे 2026 पर्यंत सायंकाळी 6 किंवा 6:15 पर्यंत तुम्ही ऑफिसमध्ये जमा करू शकतात। आता याच्यासाठी इत्यंभूत माहिती घेण्यासाठी तुम्हाला याच्यासाठीचे जे अधिकारी आहेत ते कुणाला भेटायला लागेल तर संचालक ज्याला आपण डायरेक्टर म्हणतो, डायरेक्टर इतर मागास बहुजन कल्याण विभाग संचालनालय पुणे ज्यांचं ऑफिस तुम्हाला जर पाहायचं झालं किंवा भेट द्यायची झाली तर शास्त्रीनगर येरवडाला त्या ठिकाणी ऑफिस आपल्याला पाहायला मिळतं। त्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही इत्यंभूत चौकशी करू शकतात। आपल्याला जर डिटेल ॲड्रेस पाहायचा असेल तर तुम्ही फोटो क्लिक करू शकतात आणि त्या ठिकाणी जाऊन आपण ॲडमिशनविषयी सर्व माहिती आपण घेऊ शकतो। आता निवडीनंतरच्या अटी काय आहेत तर दर 6 महिन्यांनी तुम्हाला प्रोग्रेस रिपोर्ट सबमिट करायचा आहे आणि पूर्ण अभ्यासक्रम जो आहे तो यशस्वीरित्या पूर्ण करायचा म्हणजे तुम्ही 1 वर्ष केलात आणि पुन्हा परत आलात तर अशा प्रकारचं चालणार नाही, त्यामुळं पूर्ण एज्युकेशन हे कंप्लीट करणं अत्यंत गरजेचं असेल। आता निष्कर्ष काय तर महाराष्ट्र शासनानं या ठिकाणी विशेष रूपानं OBC, VJNT आणि SBC या विद्यार्थ्यांसाठी म्हणून ही योजना सुरू केली आहे। त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, विद्यार्थ्यांना विदेशातील शिक्षणाच्या संधीची दारं खुली व्हावीत यासाठी म्हणून शासनाने ही योजना सुरू केलेली आहे। आणि म्हणून माझं OBC, VJNT आणि SBC प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांना आव्हान असेल की विद्यार्थी मित्रांनो यावर्षी शासनानं महाराष्ट्र सरकारनं विशेष रूपाने 75 जागांची ॲड आपल्यासाठी ओपन केलेली आहे। म्हणून तुम्ही सर्वांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रत्येक जिल्ह्याच्या समाजकल्याण विभागाच्या आयुक्तांकडे आपण जाऊन चौकशी करू शकतात। आपण QS वर्ल्ड रँकिंगमधून त्या ठिकाणी एक्झामिनेशन देऊन अनकंडिशनल ऑफर लेटर आपण घेऊन त्या ठिकाणी या डिग्रीसाठी किंवा PGसाठी किंवा PhDसाठी शासनाच्या या योजनेचा फायदा घेऊन आपण आपलं उज्ज्वल भविष्य घडवू शकतात। म्हणून माझं सर्वांना आव्हान आहे की आपण या योजनेचा नक्कीच लाभ घ्यावा जेणेकरून आपलं भविष्य उज्ज्वल आणि सुखकर होईल। तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण आपलं लाडकं चॅनल म्हणजे शिक्षाश्री एज्युकेअर इन्स्टिट्यूट या प्लॅटफॉर्मवर मी स्वतः आपल्या येणाऱ्या काळामध्ये असे अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओज आपल्यासाठी निःशुल्क दरामध्ये घेऊन येणार आहेत। तर आपल्या सर्वांची आज रजा घेतो, थांबतो, धन्यवाद।